नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण हुक्स लॉचे ॲप्लिकेशन्स बघणार आहोत. हुक्स लॉ खूप महत्त्वाचा आहे बघा आपल्या यासाठी. हुक्स लॉ त्यामध्ये आपण नाहीतरी बघितलं तर हुक्स लॉ काय होता आपला हा नॉर्मल स्ट्रेन इज अ डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द नॉर्मल स्ट्रेस इज अ डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द नॉर्मल स्ट्रेन. शियर स्ट्रेस इज अ डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द शियर स्ट्रेन. आणि त्याच टाईपमध्ये हायड्रोस्टॅटिक डायरेक्ट स्ट्रेस इज अ डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन. या टाईपमध्ये आपण हा हुक्स लॉ बघितला होता अगोदर. आता हुक्स लॉच्या पर्टिक्युलर ॲप्लिकेशन्समध्ये आपण बघतोय काय बघतोय याच्यामध्ये युनिॲक्झियल डायरेक्ट लोडिंगची केस बघूया आपण. युनिॲक्झियल डायरेक्ट लोडिंग. युनिॲक्झियल म्हणजे एकाच ॲक्सिसवरती अलॉंग द सिंगल ॲक्सिस लोड इज अप्लाइड. ती समजण्यासाठी एक सोपी केस काय, एक असा मी एलिमेंट कन्सिडर करतो या टाईपमध्ये की त्या एलिमेंटचे डायमेन्शन्स असे आहेत, त्याची लेंथ आहे एल, त्याची विड्थ आहे एक्झाम्पल बी आणि त्याचा थिकनेस आहे टी. आणि युनिॲक्झियल म्हणजे एकाच डायरेक्शनला, कुठला एक डायरेक्शन घ्या तुम्ही, ही एक्स डायरेक्शन घ्या, एकाच डायरेक्शनला फोर्स अप्लाय केला काहीतरी पी किलो न्यूटनचा फोर्स अप्लाय केलाय. तर माझा क्वेश्चन असा आहे, जर लोड जर एका डायरेक्शनला एक्स डायरेक्शनला असेल तर स्ट्रेस तीन डायरेक्शनला तयार होतो का? जर लोड जर एका डायरेक्शनला असेल म्हणजे एक्स डायरेक्शनला असेल तर स्ट्रेन तीन डायरेक्शनला तयार होतो का? तर याचा आन्सर असणार आहे स्ट्रेन तीन डायरेक्शनला तयार होतो आणि स्ट्रेस फक्त एकाच डायरेक्शनला तयार होतो, सिग्मा एक्सच तयार होणार आहे. कसं बघून घ्या. सिग्मा एक्स स्ट्रेस इन द एक्स डायरेक्शन इक्वल्स टू लोड इन द एक्स डायरेक्शन अपॉन द रेजिस्टिंग एरिया इन द एक्स डायरेक्शन. लोड काय हा पी किलो न्यूटन आहे, एरिया काय हा एक्स डायरेक्शनचाच एरिया म्हणजे काय आला हा बी इंटू टी आला हा. व्हॉट अबाउट द स्ट्रेस इन द वाय डायरेक्शन. वाय डायरेक्शनला स्ट्रेस किती आहे? 0 आहे, 0 आला आन्सर. झेड डायरेक्शनला स्ट्रेस किती आहे? झेड डायरेक्शनला स्ट्रेस किती असेल? 0 असेल का? लोड 0 आहे. व्हॉट अबाउट द स्ट्रेन बघा आता स्ट्रेनच्या केसेस. स्ट्रेन एक्स डायरेक्शनचा किती आहे, कसा कॅल्क्युलेट करतो आपण? नाहीतरी आपण स्ट्रेसवरनंही कॅल्क्युलेट करूया, नाहीतरी काय असणार आहे चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ असं असणार आहे. पुढे जर बघितलं आपण याच्यामध्ये, नाहीतर आपण ह्याला असंही लिहू शकतो सिग्मा एक्स अपॉन ई. माहिती आपल्याला नाहीतर हे. नंतरचा क्वेश्चन, व्हॉट इज द स्ट्रेन इन द वाय डायरेक्शन. बघा याच्यामध्ये स्ट्रेन काय येतो, तुम्ही जर कंपोनंटला जर एक्स डायरेक्शनला जर ओढलं ना तर एक्स डायरेक्शनला त्याची लेंथ वाढते आणि अदर डायरेक्शनला त्याची लेंथ कमी होत असते, त्याचा थिकनेस कमी होणार आहे आणि विड्थ कमी होणार आहे. म्हणून इथं स्ट्रेन येणार आहे ह्या डायरेक्शनला. मग स्ट्रेन कसा काढायचा? अदर डायरेक्शनचा स्ट्रेन कसा काढायचा? एक्झाम्पल तुम्हाला ह्या बी विषयी माहित नाहीये, चेंज इन बी आणि चेंज इन टी माहित नाहीये तुम्हाला, मग कसा काढणार तुम्ही? पॉयझन्स रेशोवरनं. पॉयझन्स रेशो काय असतोय? लॅटरल स्ट्रेन अपॉन लिनियर स्ट्रेन. लॅटरल स्ट्रेन काय आहे? वाय. लिनियर स्ट्रेन किती आहे? एक्स मायनस साइन, कारण एकमेकांच्या ऑपोजिटमध्ये असतात ते. नंतर लॅटरल स्ट्रेन किती आहे? झेड अपॉन लिनियर स्ट्रेन किती आहे? एक्स. ज्या डायरेक्शनला फोर्स अप्लाय केलाय त्या डायरेक्शनला स्ट्रेन तयार होतो लिनियर, आणि त्याच्या अपोजिट म्हणजे परपेंडिक्युलर डायरेक्शनला स्ट्रेन असतो लॅटरल स्ट्रेन, ट्रान्सव्हर्स स्ट्रेन या टाईपमध्ये. मग व्हॉट इज द स्ट्रेन इन द वाय डायरेक्शन. स्ट्रेन इन द वाय डायरेक्शन इज द म्यू इंटू एप्सिलॉन एक्स. म्हणजे पुढे काय लिहू शकतो याला मी? म्यू इंटू चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ. तसंच इथं एप्सिलॉन झेड इक्वल्स टू काय लिहू शकतो? मायनस म्यू इंटू एप्सिलॉन एक्स मायनस म्यू इंटू चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ. मग तुम्ही म्हणाल की सर याच्यामध्ये आपण एप्सिलॉन वाय इक्वल्स टू असं नाही लिहू शकत का? एप्सिलॉन वाय म्हणजे वाय डायरेक्शनचा स्ट्रेन हा, ही एक्स डायरेक्शन आहे, ही वाय डायरेक्शन आहे आणि ही झेड डायरेक्शन आहे. वाय डायरेक्शनला काय आहे? थिकनेस आहे. थिकनेस काय होणार? वाढणार का कमी होणार? कमी होणार. झेड डायरेक्शनला काय आहे? बी आहे. बी वाढणार की कमी होणार? कमी होणार, कारण आपण त्याला एक्स डायरेक्शनला पूल केलंय, बाकीच्या डायरेक्शनला ते कम्प्रेस होणार आहे. आणि ह्याच्यामध्ये असं मी सांगितलं थोडक्यामध्ये, वाय डायरेक्शनचं कसं काढू शकतो आपण? वाय डायरेक्शन असं लिहू शकतो का आपण? चेंज इन थिकनेस अपॉन ओरिजिनल थिकनेस. तुम्हाला थिकनेस विषयी कसं काय माहिती आहे? थिकनेस विषयी माहिती नसल्या मग आपल्याला हेच एक ऑप्शन आहे. म्हणून हे बेसिक्स आहे आणि पॉयझन्स रेशोवरनं अशीच कॅल्क्युलेशन बरेचसे एक्झाममध्ये विचारले जातात आपल्याला इनडायरेक्टली कसे बघून घ्या. आता दुसरी केस आहे बघा ट्रायॲक्झियल लोडिंगची. आता मी बायॲक्झियलची स्किप करतो कारण ही ट्रायॲक्झियल मध्ये सांगता येते आपल्याला. ट्रायॲक्झियल लोडिंग केस. ट्रायॲक्झियल म्हणजे काय? तिन्ही डायरेक्शनला आपण काय करतोय? फोर्स अप्लाय करतोय. एक्झाम्पल त्याच टाईपचा कंपोनंट की ज्याची लेंथ एक्स डायरेक्शनची लेंथ आहे एल, त्याची वाय डायरेक्शनची आणि झेड डायरेक्शनचे डायमेन्शन्स त्याचप्रमाणे जे वरती दाखवलेत तेच आहेत बघा. एक्झाम्पल इथं थिकनेस आहे टी
आणि इथं त्याची विड्थ आहे बी या टाईपमध्ये. पुढे आपण या डायरेक्शनला लोड अप्लाय केला, आपण या डायरेक्शनला असा लोड अप्लाय केला, तो लोड किती आहे पी एक्स. आता ट्राय ॲक्झियल लोडिंग म्हणल्यानंतर काय, तिन्ही डायरेक्शनला लोड असणं. वाय डायरेक्शनला लोड अप्लाय करा पी वाय या टाईपमध्ये, पी वाय दोन्ही साईडने दाखवता येऊ शकतो, एका साईडने दाखवला तरी चालतो, काही अडचण नाही. इथं आहे पी झेड, इथं आहे पी झेड या टाईपमध्ये. आता ह्याचं व्हॉल्यूम वाढणार का कमी होणार, याचं व्हॉल्यूम क्वेश्चन नंबर 1. व्हॉल्यूम वाढतं का कमी होतं बघा, व्हॉल्यूम वाढणार की व्हॉल्यूम कमी होणार. आणखी एक ऑप्शन येतो का व्हॉल्यूम काही चेंज होणार नाही. तिन्ही पण केसेस दिसून येत असतात आपल्याला, आणि ह्या तिन्ही केसेस कशावरती डिपेंड करतात, पॉयझन्स रेशोवरती. बघितलं ना आपण पॉयझन्स रेशो, काही मटेरियलचा पॉयझन्स रेशो हा 0 असतो बघा, पॉयझन्स रेशो इक्वल्स टू 0. कशाचा असतो हा, कॉर्कचा असतो. माहिती आहे ना आपल्याला, कॉर्कचा बॉल सुद्धा असतो बघा क्रिकेटमधला. नाहीतर कॉर्क हे केमिकल लॅबोरेटरीमध्ये आपल्याला माहिती आहे ह्या बॉटल्सला बंद करण्यासाठी, किंवा ओढका माहित असेल तुम्हाला, हे त्याचं झाकण असतं बघा, काही सगळ्या ब्रँडसाठी नाही आहे, काही ठराविक ब्रँडसाठी आहे. चला पुढे याच्यामध्ये ट्रायॲक्सियल लोडिंगमध्ये आता आपण कन्सिडर काय करतो. आता माझा क्वेश्चन आहे की तिन्ही डायरेक्शनला स्ट्रेस तयार होणार का याच्यामध्ये, तिन्ही डायरेक्शनला स्ट्रेस तयार होणार का, तर आन्सर याचा आहे तिन्ही डायरेक्शनला स्ट्रेस तयार होणार. तिन्ही डायरेक्शनला स्ट्रेन तयार होणार का, तिन्ही डायरेक्शनला स्ट्रेन तयार होणार. बघा एक ध्यानात ठेवा, जर एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस आणि झेड ऍक्सिस तिन्ही डायरेक्शनला जर लोड असेल, जेवढ्या डायरेक्शनला लोड असतो तेवढ्या डायरेक्शनला स्ट्रेस तयार होत असतो. आणि स्ट्रेनच्या बाबतीत स्ट्रेन जर एका डायरेक्शनला लोड आहे, एक्झाम्पल एक्स डायरेक्शनच लोड अप्लाय केलाय, तर तिन्ही डायरेक्शनला स्ट्रेन तयार होत असतो बघा, हे ध्यान ठेवा. आणि तीन डायरेक्शनला लोड अप्लाय केला तर तिन्ही डायरेक्शनला स्ट्रेन तयार होतो, पण तो स्ट्रेन वेगळा असतो. कसा असतो बघूया आपण आता. ह्या केसेसमध्ये महत्वाची केस, एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू महत्वाची बघा. आणि या मागच्याच एक्झामला क्वेश्चन विचारला यावेळेसचा टिपिकल क्वेश्चन आहे, समजून घ्या. याच्यामध्ये सिग्मा एक्स इक्वल्स टू काय असणार आहे, सिग्मा इक्वल्स टू काय आहे, हे तर सोपं आहे, पी एक्स अपॉन त्या डायरेक्शनचा एरिया, काय इथं दिसतोय तुम्हाला आहे बी इंटू टी आहे. सिग्मा वाय काय आहे, ते सुद्धा तेच आहे, पी वाय अपॉन त्या डायरेक्शनचा एरिया. आता इथं हे समजून घ्या तुम्ही, हा एरिया किती एरिया, हा एल इंटू बी. सिग्मा झेड काय असणार आहे, हे सिग्मा झेडचा हा रेजिस्टिंग एरिया आहे, हे पी झेड अपॉन हे एल इंटू टी, हे तर सोपं आहे. सिग्मा एप्सिलॉन एक्स विषयी सांगायचं आता एप्सिलॉन एक्स इक्वल्स टू काय लिहू मी एप्सिलॉन एक्स इक्वल्स टू लिहितो सिग्मा एक्स अपॉन ई. एप्सिलॉन वाय इक्वल्स टू लिहितो मी सिग्मा वाय अपॉन ई. आणि एप्सिलॉन झेड इक्वल्स टू लिहितो सिग्मा झेड अपॉन ई. आणि ई सगळ्या डायरेक्शनला सेम आहे असं आपण कन्सिडर करूया. नाहीतरी आपण आपल्या ह्या स्ट्रेंथ ऑफ मटेरियलमध्ये होमोजिनियस आणि आयसोट्रॉपिक नावाचं अझम्पशन आहे, तेच तर आहे, ते सगळ्या डायरेक्शनला प्रॉपर्टी सेम असतात म्हणून. हे कधी आन्सर करेक्ट आहे बघा, हे आन्सर कधी करेक्ट आहे, जर मटेरियलचं जर पॉयझन्स रेशो जर हा 0 असेल तर हे करेक्ट आहे, 0 असेल तर करेक्ट आहे. नाही तर काय होईल, जर पॉयझन्स रेशो जर व्हॅल्यू काहीतरी असेल, जर तुम्ही एक्स डायरेक्शनला लोड अप्लाय केलाय तर स्ट्रेन हा एक्स डायरेक्शनला पण येणार आहे, आणि त्याचा इफेक्ट, ह्या लोडचा इफेक्ट वाय डायरेक्शनला पण होणार आहे आणि झेड डायरेक्शनला पण होणार आहे. जर तुम्ही लोड जर वाय डायरेक्शनला अप्लाय केला तर त्याचा इफेक्ट हा बाकीच्या दोन डायरेक्शनवरती पण होतो, आणि जर लोड झेडला असेल तर दोन्ही डायरेक्शनवरती इफेक्ट होत असतो बघा. मग हा क्युम्युलेटिव्ह टोटल इफेक्ट किती होत असतो, हा बघा टोटल इफेक्ट. हे जे फॉर्म्युला आहे तो ह्या केससाठी आहे, वेन म्यू इज नॉट इक्वल्स टू 0. पॉयझन्स रेशो ज्यावेळेस 0 असतो त्यावेळेस आपल्याकडे जो फॉर्म्युला आहे, द एप्सिलॉन एक्स टोटल एप्सिलॉन एक्स किती येणार आहे, टोटल एप्सिलॉन एक्स असणार आहे बघा सिग्मा एक्स अपॉन ई. मायनस करावं लागणार आहे आपल्याला. हे का मायनस करावं लागणार, तुम्हाला हे फक्त इमॅजिन करायचं आहे. बघा हे तुम्ही स्वतः काही व्यवस्थित विचार करा. हे मी जर समोर असतो शिकवतो आणि तुम्हाला हे सांगितलं असतं कसं हात वारे करून, हे सगळं सांगितलं असतं, पण इथं थोडंसं हे पण तुम्ही समजून घ्या, हे सोपा कन्सेप्ट आहे, काय मोठा नाही हा. म्यू इंटू सिग्मा वाय बाय ई मायनस म्यू इंटू सिग्मा झेड बाय ई, कारण तुम्हाला त्या दोन डायरेक्शनचा स्ट्रेन मायनस करावं लागेल ना. बघा हे कसं आलं बरं, हे ज्यावेळेस तुम्ही वाय डायरेक्शनचा लोड अप्लाय कराल, वाय डायरेक्शनला ज्यावेळेस तुम्ही लोड अप्लाय करताय तर वाय डायरेक्शनची लेंथ वाढते, पण एक्स डायरेक्शनची लेंथ कमी होते. मग ते सुद्धा कन्सिडर करावं लागेल तुम्हाला. ज्यावेळेस झेड डायरेक्शनला लोड असतो तर त्यावेळेस तुम्हाला वाय डायरेक्शनची आणि एक्स डायरेक्शनची लेंथ कमी होत असते, आणि ज्यावेळेस एक्स डायरेक्शनला लोड असतो तर एक्स डायरेक्शनची लेंथ वाढते, पण अगं बाकीच्या डायरेक्शनची लेंथ कमी करायची असते ना तुम्हाला. म्हणून हे मायनस करतो आपण, हे पॉयझन्स रेशोनं मल्टिप्लाय करून. नंतर आहे एप्सिलॉन वाय इक्वल्स टू एप्सिलॉन वाय टोटल काय असणार आहे, नाही तर ह्याला सॉर्ट आउट करा, व्यवस्थित करा ह्याला. सिग्मा एक्स अपॉन ई मायनस म्यू इंटू सिग्मा वाय
इथं बाहेर घ्या याला, म्यू तर सेमच आहे आणि ई सुद्धा सेम आहे, सिग्मा वाय प्लस सिग्मा झेड आला आपला आन्सर. आता इथं डायरेक्टली लिहू आपण, एप्सिलॉन एप्सिलॉन वाय इक्वल्स टू काय असणार आहे, डायरेक्ट लिहा. ज्या डायरेक्शनचा स्ट्रेन कॅल्क्युलेट करताय त्या डायरेक्शनचा स्ट्रेस लिहा. सिग्मा वाय अपॉन ई, नाही तर सिग्मा वाय अपॉन ई काय स्ट्रेनच असतोय हा, मायनस म्यू बाय ई, म्यू बाय ई ब्रॅकेटमध्ये काय असणार आहे, अदर दोन डायरेक्शनचा स्ट्रेस असतो हा या टाईपमध्ये. आणि त्याच टाईपमध्ये एप्सिलॉन झेड इक्वल्स टू काय असतं, एप्सिलॉन झेड टोटल लिहितोय मी हे, आणि ते काय असणार आहे, त्या डायरेक्शनचा स्ट्रेस मायनस अदर डायरेक्शनचा स्ट्रेस, म्यू बाय ई इंटू सिग्मा एक्स प्लस सिग्मा वाय या टाईपमध्ये. तीन महत्वाचे इक्वेशन्स, इक्वेशन नंबर 1, इक्वेशन नंबर 2, इक्वेशन नंबर 3. यावरती क्वेश्चन्स कसा असतो, विच ऑफ द फॉलोइंग इज द स्ट्रेन इन द एक्स डायरेक्शन, विच ऑफ द स्ट्रेन, समजला असेल तुम्हाला क्वेश्चन काय सांगायचं या टाईपमध्ये. आता हे झालं ट्राय ॲक्झेलसाठीचं, आपण सगळी केस बघितली. बट चला ठीक आहे, आपण कुठला बघितला स्ट्रेन, हा आपण बघितला लिनियर स्ट्रेन बघितला, लॅटरल स्ट्रेन बघितला. पण दोनच स्ट्रेन असतात काय, दोन स्ट्रेन आहे, आणखी एक असतो व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन. तो काय असतोय, चेंज इन व्हॉल्यूम अपॉन ओरिजिनल व्हॉल्यूम. आणि चेंज इन व्हॉल्यूम अपॉन ओरिजिनल व्हॉल्यूम काय लिहिलं होतं आपण, टोटल स्ट्रेन इन द एक्स डायरेक्शन प्लस स्ट्रेन इन द वाय डायरेक्शन प्लस स्ट्रेन इन द झेड डायरेक्शन या टाईपमध्ये. आणि हा आहे टोटल स्ट्रेन, म्हणजे वरचं इक्वेशन नंबर 1, इक्वेशन नंबर 2, ह्याला ऍड करा तुम्ही, इक्वेशन 1, इक्वेशन 2, इक्वेशन 2, इक्वेशन 3 या टाईपमध्ये. आता हे तुम्ही करा, हे करा, मी डायरेक्टली रिझल्ट देतोय. आता बऱ्याच वेळेस मी क्वेश्चन विचारून सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आन्सर करत नाहीत, काहीच स्टुडंट्स मला आन्सर करतात त्याच्यामध्ये. आता हे तुम्ही करा, हे सोपं आहे पोर्शन. याचं डायरेक्टली कन्क्लुजन लिहितो मी, चेंज इन व्हॉल्यूम अपॉन ओरिजिनल व्हॉल्यूम. जर तुम्ही ह्या वरच्या टर्मला जर ऍड केलं तर तुम्हाला आन्सर येईल 1 - 2 म्यू अपॉन ई इंटू सिग्मा एक्स प्लस सिग्मा वाय प्लस सिग्मा झेड. आरटीओचा हा क्वेश्चन आहे या टाईपमध्ये. एक डायरेक्टली क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत आपल्या यामध्ये, वेगवेगळ्या एक्झाम्सलाही आहेत हे क्वेश्चन्स. एक्स्ट्रा पोर्शन नाही, महत्वाचा पोर्शन आहे आपल्यासाठीचा. चला पुढे, चला हे तर लिहिले मी. आता याच्यामध्ये हा फॉर्म्युला तो भेटलाय मला, 3 फॉर्म्युले भेटला. एप्सिलॉन एक्सचा फॉर्म्युला आहे, एप्सिलॉन वायचा फॉर्म्युला आहे, एप्सिलॉन झेडचा फॉर्म्युला भेटला. आणि त्याच टाईपमध्ये मला एप्सिलॉन व्हीचा सुद्धा फॉर्म्युला भेटला. त्याच्यामध्ये केस नंबर 1, व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन कधी 0 असणार आहे बरं, व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन कधी 0 असणार आहे, किंवा चेंज इन व्हॉल्यूम कधी 0 असणार आहे, म्हणजे काय समजते. या टाईपची जी केस जी आहे ना, या टाईपच्या केसमध्ये तुम्ही इकडनं लोड अप्लाय केला, इकडनं लोड अप्लाय केला, इकडनं अप्लाय केला, इकडनं अप्लाय केला, तिन्ही डायरेक्शननी तुम्ही ज्यावेळेस लोड अप्लाय केलेला असतो त्यावेळेस ह्याचं व्हॉल्यूम चेंज ऑफ व्हॉल्यूम 0 असू शकतं का, यस असतं. असं पण एका केसला, म्हणजे तुम्ही सगळ्या डायरेक्शननी जर ओढलं तर ना व्हॉल्यूम वाढतं ना व्हॉल्यूम कमी होतं. कुठल्या केसला, ज्यावेळेस पॉयझन्स रेशो हा असतो 0.5, पॉयझन्स रेशो असतो हा 0.5. कसं काय बरं, हे काय होतं, हे अशा टाईपच्या मटेरियलमध्ये, कुठलं मटेरियल आहे असं टाईपचं मटेरियल आहे, पॅराफिन आहे, वॅक्स आहे, परफेक्टली प्लास्टिक मटेरियल जे असतात ना त्यासाठी. व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन इक्वल्स टू काय फॉर्म्युला लिहिला आपण, 1 - 2 म्यू अपॉन ई इंटू काय आहे, सिग्मा एक्स प्लस सिग्मा वाय प्लस सिग्मा झेड आहे. आता ह्या केसमध्ये तुम्ही म्यूची व्हॅल्यू ठेवा बरं. तुम्ही काय सिग्मा एक्स सिग्मा वाय सिग्मा झेड दिलं नाही, काही गरज नाही आपल्याला. ईची व्हॅल्यू ती सुद्धा दिली नाही, काही गरज नाही. तुम्हाला म्यू दिलं ना, म्यूची व्हॅल्यू ठेवा याच्यामध्ये. ठेवा बरं म्यू इथं 1 - 2 इंटू किती आलं हे म्यू, हे 0.5 अपॉन हे ई इंटू हे सिग्मा एक्स प्लस सिग्मा वाय प्लस सिग्मा झेड. इथं जायची गरज नाही. का बरं, 1 - 2 इंटू 0.5 किती आलं, 2 इंटू 0.5 असते 1, 1 - 1 किती आलं 0. म्हणजे ही पूर्ण टर्मच किती झाली, ही पूर्ण टर्मच झाली 0. चेंज ऑफ व्हॉल्यूम किती आलं, व्हॉल्यूम चेंज किती आलं, 0 आलं. व्हॉल्यूम चेंज 0 आलं, म्हणजे ना व्हॉल्यूम वाढतं ना व्हॉल्यूम कमी होतं, व्हॉल्यूम रिमेन्स कॉन्स्टंट. या टाईपमध्ये एक महत्वाची केस लिहायला, इम्पॉर्टंट पॅरामीटर आहे आपल्यासाठीचा हा डिस्कशनचा. चेंज ऑफ व्हॉल्यूम कधी 0 असतंय, ज्यावेळेस म्यू इक्वल्स टू 0.5 असते त्यावेळेस आपल्याला हे फॉर्म्युले. आणि हे सगळे फॉर्म्युले तुम्हाला काय करायचंय, तुमच्या नोटबुकमध्ये ज्या ठिकाणी तुम्ही ह्या नोटबुकमध्ये याला बॉक्स करायचे त्या सगळ्या फॉर्म्युल्यासाठीचे. चला पुढचा जो पोर्शन आहे तो आणखी एक महत्वाचा पोर्शन आहे. तो पोर्शन असणार आहे हा स्ट्रेस ॲज अ टेन्सार क्वांटिटी. स्ट्रेसला आपण टेन्सार का म्हणतो, आपण काय डिस्कस करणार आहोत, आपण डिस्कस करणार आहोत स्ट्रेस ॲज अ टेन्सार क्वांटिटी. माहिती आहे आपल्याला टेन्सार का म्हणतो आपण स्ट्रेसला. आता आपण इथं डिस्कस करणार आहोत स्ट्रेस ॲज अ टेन्सार क्वांटिटी. तुम्ही म्हणाल की सर वरच्या केसमध्ये बायएक्झेलची केस काय असणार आहे, फक्त बायएक्झेलमध्ये काय करा तुम्ही, याच्यामध्ये काय करायचंय, एका डायरेक्शनचा स्ट्रेन कुठला तरी 0 घ्यायचा. बघा बायएक्झेलची कंडिशन काय असते, कधीही ध्यानात ठेवा. बायएक्झेलमध्ये काय असते,
दोन डायरेक्शनचा वरच्याच केसमध्ये दोन डायरेक्शनचा तुम्ही लोड किंवा स्ट्रेस घ्या, बाकीच्या झेड डायरेक्शनचा स्ट्रेस तुम्ही काय करा, झिरो करा या टाईपमध्ये. का बरं झिरो करतो? कारण ह्याला आपण प्लेनार कंडिशन म्हणतो, प्लेनार स्ट्रेस म्हणतो आपण, प्लेनार स्ट्रेस, प्लेन कंडिशन ऑफ द स्ट्रेस. का बरं होते ही? त्याच्यामध्ये थिकनेस हा झिरो असतो बघा. म्हणजे कशी डायग्राम येईल? एकदम छोटासा थिकनेस दाखवा, असा एकदम छोटासा थिकनेस दाखवा. ही डायग्राम कशी येईल? या टाईपमध्ये, या टाईपमध्ये एकदम छोटासा थिकनेस दाखवा असा या टाईपमध्ये. आणि इकडे लोड अप्लाय करा तुम्ही आणि इकडे लोड अप्लाय करा असा. म्हणजे सिग्मा एक्स अप्लाय होतोय आणि एक्झाम्पल सिग्मा वाय अप्लाय होतोय किंवा सिग्मा झेड अप्लाय होतोय. आता इथं काय घेतलं मी? सिग्मा झेड इक्वल्स टू झिरो घेतलं, तर ह्याला सिग्मा वाय घ्या तुम्ही, सिग्मा वाय घ्या. मग ह्या डायरेक्शनला स्ट्रेस किती असेल? तर ह्या डायरेक्शनला स्ट्रेस किती असणार आहे? झिरो असणार आहे. असं आपलं प्लेनार स्ट्रेस कंडिशन असेल बघा. आणि तुम्ही ह्याला स्ट्रिक राहू नका की सिग्मा एक्स हाच असतो सिग्मा वाय हाच असतो. सिग्मा एक्स नेहमी करता हाच घेणार आहे मी, सिग्मा वाय कधी हा घेईल किंवा ह्याला सिग्मा झेड घेईल मी या टाईपमध्ये. तर ध्यान ठेवा, प्लेनार कंडिशनमध्ये म्हणजे टू डायरेक्शनल स्ट्रेस असतो बघा, त्याला बाय डायरेक्शन म्हणतो. दोन डायरेक्शनला स्ट्रेस तयार होतो, तिसऱ्या डायरेक्शनला स्ट्रेस हा नसतोच. का बरं नसतो? कारण त्याच्यामध्ये एरिया जो असतो तो एरिया खूप कमी असतो. मग त्यामुळे काय होऊन जाते? त्यामुळे मग हा प्रॉब्लेम तयार होऊन जातो. आता हे पुढे डिस्कस करेल मी. स्ट्रेस ॲज अ टेन्सार क्वांटिटी काय असणार आहे? स्ट्रेस ॲज अ टेन्सार क्वांटिटी, टेन्सार म्हणजे काय असतंय बघा. एक केस घ्या, आता एक महत्वाचा पॅरामीटर आहे हा सुद्धा आपल्यासाठीचा, इम्पॉर्टंट करा, ह्याला सुद्धा इम्पॉर्टंट करा. आता एक असा एक एलिमेंट आहे आणि त्या एलिमेंटवरती असे सगळ्या डायरेक्शनी, बाय डायरेक्शन, ट्राय डायरेक्शन, सगळ्या डायरेक्शनी असे फोर्सेस अप्लाय झालेत त्यावरती, फोर्सेस अप्लाय झालेत. आता आपल्याला माहिती आहे ऍक्शन आणि रिॲक्शन, म्हणजे बाहेरच्या डायरेक्शनी जसे फोर्सेस अप्लाय झाले तसे आतल्या डायरेक्शनला काय होणार? स्ट्रेस तयार होणार. ही बॉडी काय करणार? रजिस्ट करणार बाहेरच्या फोर्सला. मग एक्झाम्पल हा एक एलिमेंट घेतो मी, हा एक एलिमेंट घेतो, पॉईंट घेतो. ह्या पॉईंटला मी मोठं करून दाखवतो असा बघा, मोठं करून दाखवतो म्हणजे या टाईपमध्ये दाखवतो. आता हे चला इकडं खालीच दाखवतो कारण ही डायग्राम मोठी असणार आहे आणि डायग्राम महत्वाची असणार आहे आपल्याला. कशी दाखवतो? एक्झाम्पल तो जो पॉईंट आहे त्या पॉईंटला मी असं मोठ्या स्केलमध्ये, लार्ज स्केलमध्ये दाखवतो. हा एलिमेंट या टाईपमध्ये, हा एलिमेंट मी तीन डायरेक्शनमध्ये घेतो, एक्स डायरेक्शन, वाय डायरेक्शन आणि झेड डायरेक्शनमध्ये. असाच का घेतो सुद्धा आपण फ्लुइड मेकॅनिक्समध्ये पण असाच एलिमेंट घेतो, इकडेही असाच घेतो, कारण हे तीन डायरेक्शनला आपल्याला सोपं जातं. आपला अझम्पशन्स आहे याच्यामधला आपला अझम्पशन्स आहे. ह्याच्यामध्ये डायरेक्शन्स कुठल्या आहेत? एक्स डायरेक्शन आहे, वाय डायरेक्शन आहे आणि झेड डायरेक्शन आहे. आता ह्याच्यामध्ये बाहेरच्या डायरेक्शननं फोर्स अप्लाय केल्यामुळं आतला हा जो एलिमेंट असणार आहे तो अंडर काय असणार आहे? अंडर टेन्शन असणार आहे. किंवा चला तुम्ही म्हणताल की सर इथं तुम्ही कम्प्रेसिव्ह फोर्स दाखवला तर इकडेही कम्प्रेसिव्ह स्ट्रेस दाखवा. जर कम्प्रेसिव्ह फोर्स दाखवला तर इथं कम्प्रेसिव्ह स्ट्रेस बरोबर आहे. आता मी काय करतो? त्याची डायरेक्शन चेंज करतो, सोपं जातं आपले हे. मी काय करतो? हा लोड काय करतो? असा टेन्साईल दाखवतो. टेन्साईल दाखवला म्हणजे मला टेन्साईल स्ट्रेस दाखवावा लागणार आहे. यामध्ये टेन्साईल स्ट्रेस त्या टाईपचा रेजिस्टन्स तयार होणार आहे. तो ह्या टाईपचा टेन्साईल स्ट्रेस आला. किती डायरेक्शन आला? तीन डायरेक्शन आला. सिग्मा एक्स आहे, सिग्मा वाय आहे आणि सिग्मा झेड आहे. फक्त तीनच डायरेक्शनला स्ट्रेस तयार होणार का मग या टाईपच्या लोडिंगमुळं? तर या टाईपच्या लोडिंगमुळे फक्त तीन डायरेक्शनला स्ट्रेस तयार न होता बाकीच्या प्लेनवरती सुद्धा स्ट्रेस तयार होत असतो. कुठल्या बाकीच्या? तुम्ही म्हणताल की सर हा जो पॉईंट, हा जो आहे ना, हा छोटू पॉईंट आहे, हा एकदम छोटा पॉईंट आहे, त्याला मोठ्या स्केलमध्ये दाखवले आपण. हे यामध्ये वेगवेगळ्या टाईपचे प्लेन असतात आणि वेगवेगळ्या प्लेनवरती वेगवेगळा स्ट्रेस असतो. त्यामुळे आपण स्ट्रेसला टेन्सार का म्हणतो? स्ट्रेसला टेन्सार म्हणण्याचं रिझन असं आहे की एकाच पॉइंटला ॲट अ पॉइंट इफ वी आर पासिंग द नंबर ऑफ प्लेन्स, जेवढे वेगवेगळे प्लेन्स तुम्ही पास कराल तेवढ्या वेगवेगळ्या प्लेन्सवरती तुम्हाला स्ट्रेस हा वेगवेगळा भेटत जातो. एकाच पॉइंटला असं होऊन येतं, हे एकाच पॉइंटला असं होऊन येतं. म्हणून आपण स्ट्रेसला काय म्हणतो? टेन्सार क्वांटिटी. बघा तीन टाईपच्या क्वांटिटी. एक असते स्केलार क्वांटिटी, फक्त मॅग्निट्यूड सफिशियंट आहे. ते व्हेक्टर क्वांटिटी, मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन लागते आपल्याला तरच या क्वांटिटी विषयी सांगू शकतो आपण. आणि टेन्सार क्वांटिटी म्हणजे काय असते? त्याच्यामध्ये मॅग्निट्यूड, डायरेक्शन, तर एका ठिकाणी आपल्याला एका पॉइंटला वेगवेगळ्या प्लेनला वेगवेगळे स्ट्रेसेस भेटणं म्हणजेच त्याला आपण म्हणतो टेन्सार क्वांटिटी. मग कशा टाईपचे स्ट्रेसेस तयार होतात बघा यामध्ये? बघा ह्याला नॉर्मल स्ट्रेस म्हणतो आपण. ह्या स्ट्रेसला नॉर्मल स्ट्रेस म्हणतो कारण ह्या प्लेनवरती तो कसा आहे? परपेंडिक्युलर आहे. हे तिन्ही नॉर्मल स्ट्रेसेस आहेत. म्हणजे फक्त नॉर्मल स्ट्रेसेस तयार होतात का मग? तर नाही. तर याचा आन्सर असा आहे की अशा टाईपचे ह्याला पॅरलल, ह्या प्लेनला पॅरलल स्ट्रेसेस सुद्धा तयार होत असतात. असे प्लेनला पॅरलल स्ट्रेसेस, जो स्ट्रेस प्लेनला पॅरल असतो त्याला आपण शियर स्ट्रेस म्हणतो. त्याला शियर स्ट्रेस म्हणतो. शियर स्ट्रेस काय असतो? पॅरलल स्ट्रेस असतो. शियर स्ट्रेस क्रॉस सेक्शनला पॅरलल असतो.
अगोदरच्या लेक्चरमध्ये बघा सांगितलेलं आहे सगळं हे. मग चला हे सगळे शिअर स्ट्रेसेस असे तयार होत असतात बघा. हे फेसवरती ह्याला आपण म्हणतो एक्स फेस, ह्याला आपण म्हणतो झेड फेस आणि ह्याला आपण म्हणतो वाय फेस. 3 फेसेस आहेत किंवा 3 प्लेन आहेत. एक्स प्लेन, वाय प्लेन, झेड प्लेन आणि वाय प्लेन असे 3 डायरेक्शनची 3 प्लेन्स आहेत. आणि त्याला परपेंडिक्युलर जो स्ट्रेस असतो नॉर्मल स्ट्रेस, नॉर्मल स्ट्रेस, नॉर्मल स्ट्रेस. त्याला पॅरलल स्ट्रेसेस शिअर स्ट्रेस, शिअर स्ट्रेस, शिअर स्ट्रेस, शिअर स्ट्रेस. तुम्ही म्हणताल की सर तुम्ही असेच का दाखवले? बघा समजून घ्या. आता याच्यामध्ये जर बघितलं आपण तर याच्यामध्ये स्ट्रेसेस हा इकडच्या डायरेक्शनला आहे तर हा इकडच्या डायरेक्शनला स्ट्रेस आहे. ह्या 2 स्ट्रेसला आपण काय म्हणतो? कॉम्प्लिमेंटरी स्ट्रेस म्हणतो बघा. हे स्ट्रेसेस कसे आहेत बघा, हे स्ट्रेसेस कसे आहेत? हा स्ट्रेस इकडं आहे तर हा स्ट्रेस इकडं आहे. आता कॉम्प्लिमेंटरी स्ट्रेस काय असतो? हा महत्वाचा वर्ड आहे. हा प्रिन्सिपल स्ट्रेस स्ट्रेन मध्ये हा महत्वाचा पॉइंट आहे. कॉम्प्लिमेंटरी स्ट्रेसेस. कॉम्प्लिमेंटरी स्ट्रेसेस काय असतात? कॉम्प्लिमेंटरी स्ट्रेस काय असतो? आणि तो शिअर स्ट्रेस हा कॉम्प्लिमेंटरी स्ट्रेस आहे. कॉम्प्लिमेंटरी शिअर स्ट्रेस म्हणजे काय असतो? हे स्ट्रेसेस एकमेकांना परपेंडिक्युलर प्लेन मध्ये ऍक्ट होतात. म्हणजे हे स्ट्रेसेस एकमेकांना परपेंडिक्युलर असतात. परपेंडिक्युलर प्लेन वरती बघा, हा एक्स प्लेन आहे, हा वाय प्लेन आहे. आणि एक्स प्लेन वरती आणि वाय प्लेन, एक्स प्लेनचा स्ट्रेस वरती चाललाय, वाय प्लेनचा स्ट्रेस असा इकडे राईटला चाललाय. एकमेकांना परपेंडिक्युलर आहे ते. म्हणजे हे स्ट्रेसेस कसे असतात? हे स्ट्रेसेसची मॅग्निट्यूड सेम असते आणि डायरेक्शन अपोजिट असते. बघा स्ट्रेसेसची मॅग्निट्यूड सेम आहे आणि डायरेक्शन अपोजिट म्हटल्यानंतर इथं मायनस साईन घेतो मी. आता पुढे आणखी डिटेलमध्ये डिस्कस करूया आपण. एक्झाम्पल, आता याच्यामध्ये काही नॉमेनक्लेचर देऊया बघा. आता एक्स फेस वरचा जो स्ट्रेस असतो त्याला आपण सिग्मा एक्स लिहितो. सिग्मा एक्स ह्या स्ट्रेसची डायरेक्शन काय आहे? ह्या स्ट्रेसची डायरेक्शन आहे एक्स डायरेक्शन. एक्स डायरेक्शन बघा नॉमेनक्लेचर कसं असतं. एक्झाम्पल, मी जर सिग्मा लिहिला तर मी तर लिहिणार आहे एक्स एक्स. त्याचा मिनिंग काय असणार आहे? हा पहिला जो पॅरामीटर आहे तो दाखवतो प्लेन दाखवतो, प्लेन दाखवतो किंवा फेस दाखवतो, फेस दाखवतो. दुसरा पॅरामीटर काय दाखवतो? दुसरा पॅरामीटर दाखवतो डायरेक्शन, कुठल्या डायरेक्शनला आहे. एक्झाम्पल, मी जर लिहिलं टाऊ एक्स वाय, ह्याचा मिनिंग काय झाला की हा जो शिअर स्ट्रेस आहे तो एक्स फेस वरती वाय डायरेक्शनला ऍक्ट होतो बघा. तो वाय डायरेक्शनला एक्स फेस वरती आहे आणि डायरेक्शन कुठली आहे? वाय. म्हणजे हा आहे बघा टाऊ एक्स वाय. टाऊ एक्स वाय म्हणजे काय? हा शिअर स्ट्रेस एक्स फेस वरती आहे आणि त्याची डायरेक्शन कुठे आहे? वरती आहे, वाय डायरेक्शन आहे. ह्याला कसं लिहूया आपण? हा एक्स फेस वरती आहे, डायरेक्शन कुठे? झेड डायरेक्शन आहे, हे झेड डायरेक्शन आहे. नंतर याविषयी लिहूया आपण सिग्मा झेडला लिहूया. कुठला प्लेन आहे? हा झेड प्लेन आहे. डायरेक्शन काय आहे? एक्स डायरेक्शन आहे, इकडे चाललाय तो असा. हा झेड प्लेन वरती आहे, याची डायरेक्शन वाय आहे. या केसमध्ये प्लेन कुठला आहे? वाय प्लेन आहे. डायरेक्शन कुठली आहे? इकडं झेड डायरेक्शन आहे. त्याच टाईपमध्ये इथे फेस कुठला आहे? वाय फेस आहे. डायरेक्शन कुठली आहे? एक्स डायरेक्शन आहे. या टाईपमध्ये आपलं तयार झालं आता हे, या टाईपमध्ये. आणि ह्याच्यामध्ये कॉम्प्लिमेंटरी शिअर स्ट्रेसेस कुठले आहेत? कॉम्प्लिमेंटरी शिअर स्ट्रेस आहे टाऊ एक्स वाय इक्वल्स टू टाऊ वाय एक्स. त्याला आपण कॉम्प्लिमेंटरी म्हणतो. का बरं कॉम्प्लिमेंटरी? बघा याचा प्लेन आणि हा प्लेन एकमेकांना परपेंडिक्युलर प्लेन आहेत बघा. ते परपेंडिक्युलर प्लेन आहेत आणि यांची मॅग्निट्यूड सेमच असते. मॅग्निट्यूड सेमच असते. कारण ही जी कंडिशन आहे ही अंडर इक्विलिब्रियम आहे बघा. इक्विलिब्रियम आहे आणि इक्विलिब्रियम म्हणल्यानंतर काय व्हायला पाहिजे? तर सगळे फोर्सेस बॅलन्स व्हायला पाहिजेत. अंडर इक्विलिब्रियम कंडिशन काय असते? ऍट इक्विलिब्रियम कंडिशनला काय होणार आहे? इक्विलिब्रियम कंडिशनला काय होत असतं? तर या केसमध्ये मी असं लिहितो बघा, हा पॅरामीटर इथं इक्विलिब्रियम कंडिशनला समेशन एफ एक्स इक्वल्स टू 0, समेशन एफ वाय इक्वल्स टू 0, समेशन एफ झेड इक्वल्स टू 0, द फोर्सेस इन ऑल डायरेक्शन इक्वल्स टू 0. आणि त्याच टाईपमध्ये त्या डायरेक्शनचं मोमेंट किंवा त्या डायरेक्शनचं कपल 0 असतं. मोमेंट इक्वल्स टू 0, मोमेंट इक्वल्स टू 0 या टाईपमध्ये. एक्स झालं, वाय झालं आणि झेड झालं. याला आपण म्हणतो अंडर इक्विलिब्रियम कंडिशन. महत्वाचं आहे का? क्वेश्चन विचारलेला आहे, सोपं क्वेश्चन आहे आणि एकदम सोपा पोर्शन आहे हा सुद्धा. काहीच काळजी करू नका. बरेचसे स्टुडंट्स याला फर्स्ट टाइम ऐकत असतील एवढ्या डिटेलमध्ये, बट हे तुम्हाला 100% युजफुल आहे बघा. कसाही क्वेश्चन फ्रेम होऊ द्या, याच्यामध्ये तुम्हाला याच्या बाहेरचा क्वेश्चन जाणार नाही. चला आता पुढचे काही पॉईंट्स आपण डिस्कस करूया. आता कुठले पॉईंट्स आहेत? आता स्ट्रेस लिहूया आपण. 3 डायमेन्शनल मध्ये स्ट्रेस काय आला मग? सिग्मा इन 3D. 3 डायमेन्शनल मधला स्ट्रेस काय आला? हा 3 डायमेन्शनलचा स्ट्रेस आहे. मग याच्यामध्ये आपण लिहित असतो हा मॅट्रिक्स. मॅट्रिक्स आहे का डिटर्मिनंट आहे हा? सांगा, डिटर्मिनंट का मॅट्रिक्स? मॅट्रिक्स. कसा आहे हा? तर पहिल्या मॅट्रिक्सचा पहिला एलिमेंट असतो एक्स फेस असते बघा इथं.
इथं असते बघा हे वाय फेसचे सगळे पॅरामीटर लिहितो आपण. हे वाय फेसवरती काय काय ऍक्ट होते, इथं झेड फेसवरती काय काय ऍक्ट होते हे सगळं लिहित असतो. एक्स फेसवरती काय काय ऍक्ट होते बघा, इथं एक्स फेसवरती काय काय, एक नॉर्मल स्ट्रेस आहे बघा सिग्मा एक्स एक्स. वाय फेसवरती आहे का नॉर्मल स्ट्रेस, आहे सिग्मा वाय वाय वाय. झेड फेसवरती आहे का सिग्मा झेड झेड. नॉर्मल स्ट्रेसेस हे डायगोनल एलिमेंट असतात, डायगोनली तुम्ही लिहायचे नॉर्मल स्ट्रेसेस. आणि बाकीचे जे अप्पर ट्रायंग्युलर आणि लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्सचे एलिमेंट, म्हणजे ह्याला म्हणतो अप्पर ट्रायंग्युलर, ह्याला म्हणतो लोअर ट्रायंग्युलर. इथं काय आलं हे टाऊ एक्स वाय, इथं काय आलं टाऊ एक्स झेड, इथं काय आलं टाऊ प्लेन कुठला आहे वाय प्लेन आहे, तो वाय ठेवा पहिल्यांदी, टाऊ वाय एक्स टाऊ वाय झेड या टाईप मध्ये. नंतर झेड म्हणल्यानंतर इथं पहिलं झेड ठेवा एक्स लिहा, नंतर हे टाऊ या टाईप मध्ये झेड, हे झालं वाय या टाईप मध्ये आलं आहे बघा. डायगोनल एलिमेंट हा मॅट्रिक्स कितीचा बनला 3x3 बनला, याविषयी क्वेश्चन आहे. 3x3 या टाईप मध्ये आपला हा मॅट्रिक्स बनलेला दिसतो. पुढचे पॅरामीटर्स आता आता याच्यामध्ये जर बघितलं किती एलिमेंट आहेत, म्हणजे स्ट्रेसला डिफाईन करण्यासाठी टोटल एलिमेंट किती लागतात क्वेश्चन आहे. नंबर ऑफ एलिमेंट्स रिक्वायर्ड टू डिफाईन द स्ट्रेस इन द 3 डायमेन्शन्स, 9 एलिमेंट्स लागतात, 9 एलिमेंट्स लागतात. त्यामधले कुठले कुठले 9 एलिमेंट्स आहेत, 9 एलिमेंट्स मध्ये 3 नॉर्मल स्ट्रेसेस आहेत, 3 नॉर्मल स्ट्रेसेस आहेत आणि 6 हे शिअर स्ट्रेसेस आहेत. हा नंतरचा क्वेश्चन आहे, द मिनिमम नंबर ऑफ स्ट्रेस एलिमेंट्स रिक्वायर्ड टू फिक्स द, or minimum number of stress elements required for the 3 dimensional stress system is किती असतात हे, कमीत कमी किती लागतील, कमीत कमी किती लागतात 3 + 3 3 + 3 6 लागतात. तुम्ही म्हणताल कसे, 3 नॉर्मल असतात आणि जे उरलेले आपल्याला माहिती नाही टाऊ एक्स वाय इक्वल्स टू काय असतं हे मायनस टाऊ वाय एक्स. नंतर टाऊ ह्याच्यामध्येही तसंच, टाऊ एक्झाम्पल याच्यामध्ये लिहा एक्स झेड इक्वल्स टू काय आलं मायनस टाऊ झेड एक्स. यामध्ये टाऊ हे झेड वाय इक्वल्स टू मायनस टाऊ वाय झेड. म्हणजे हे तिन्ही एकच आहेत, हे कॉम्प्लिमेंटरी असतात. कॉम्प्लिमेंटरी म्हणल्यानंतर त्यांची डायरेक्शन सेम, सॉरी मॅग्निट्यूड सेम, डायरेक्शन अपोजिट या टाईपमध्ये हे सिस्टम वर्कआउट होतं बघा. आणि स्ट्रेसला आपण काय म्हणतो, टेन्सर काय म्हणतो समजलं असेल तुम्हाला. एका पॉइंटला किती स्ट्रेसेस आले, एवढे 9 स्ट्रेसेस आले एका पॉइंटला, 9 स्ट्रेसेस वेगवेगळ्या प्लेनवरती, एक्स प्लेनवरती वेगळे, वाय प्लेनवरती वेगळे, वाय प्लेनवरती वेगळे, झेड प्लेनवरती वेगळे, असे 9 एलिमेंट भेटतात आपल्याला स्ट्रेसचे. चला पुढचे पॉइंट्स आता याच्यामध्ये आपण डिस्कस करूया. प्लेन स्ट्रेस कंडिशन मी अगोदर बोललो होतो तुम्हाला, प्लेन स्ट्रेस किंवा 2 डायमेन्शनल स्ट्रेस कंडिशन. आता 2 डायमेन्शनलचा स्ट्रेस काय असणार आहे, सिग्मा 2d इक्वल्स टू काय सांगितलं होतं तुम्हाला याच्यामध्ये, डायरेक्टली सिग्मा झेड, एक प्लेन उडवून टाका, एक प्लेन उडवल्यानंतर सिग्मा झेड किती आला, हा पूर्ण झेडचे एलिमेंटच उडवले तुम्ही. मग इथं काय आला हा सिग्मा एक्स एक्स, हा काय आला सिग्मा वाय वाय. फक्त इथं काय येईल एक्स फेस येईल आणि इथं काय येईल वाय फेसची इन्फॉर्मेशन असेल. मॅट्रिक्स किती असेल 2x2 असेल. इकडे काय असणार आहे टाऊ एक्स वाय, इथं काय असणार आहे टाऊ वाय एक्स. या टाईप मध्ये आला हा 2 डायमेन्शनल. बरं हा कसा दिसेल बरं, एक्झॅक्टली हा कसा असतो बरं, एलिमेंट वरती हा कसा असतो, असा असतो हा. याच्यामध्ये इकडं आहे सिग्मा एक्स, इकडं आहे सिग्मा एक्स. प्रिन्सिपल स्ट्रेस स्ट्रेनचा बेसिक्स हे आहे बघा, मी जे आता सांगतोय ना सिग्मा एक्स, सॉरी हे जे प्रिन्सिपल प्लेन आणि प्रिन्सिपल स्ट्रेसेसचं बेसिक्स आहे बघा. हे इथं काय आहे सिग्मा वाय झाला. नॉर्मल स्ट्रेसेस तर झाले, व्हॉट अबाउट द टाऊ एक्स वाय आणि टाऊ वाय एक्स कुठं अप्लाय होतात ते, तर हे फेसवरती अप्लाय होत असतात, असे पॅरल असतात ते. हा झाला कुठला झाला, हा झाला वाय प्लेनवरचा आणि एक्स डायरेक्शनचा. हा कुठला झाला आणखी, हा सुद्धा वाय प्लेनचा आणि एक्स डायरेक्शनचा. हा कॉम्प्लिमेंटरी ना त्याला, हा टाऊ हा एक्स फेसचा वाय डायरेक्शनचा, आणि हा या टाईपमध्ये कुठला आहे टाऊ एक्स फेस आहे वाय डायरेक्शन आहे. या टाईपमध्ये ध्यानात ठेवा तुम्ही. या टाईपमध्ये एक क्वेश्चन, एका एक्झामला क्वेश्चन असाही आहे की ह्याच्यामध्ये एकच मॅग्निट्यूड देईल तुम्हाला. कधी ध्यानात ठेवा, हे टाऊ वाय एक्स इक्वल्स टू काय असतं, हे टाऊ एक्स वाय एकमेकांच्या अपोजिट म्हणून इथं मायनस साईन घेतो आपण. इथं काय लिहितो आपण, हे सगळं ध्यानात ठेवा तुम्ही. आता हे कॉम्प्लिमेंटरी शिअर स्ट्रेसेस म्हणतो आपण त्याला, सेम मॅग्निट्यूड असते. जर इथं जर ह्याची टाऊ वाय एक्सची जर व्हॅल्यू जर 100 मेगापास्कल असेल तर टाऊ एक्स वाय 100 सगळं टाऊ एक्स वाय काय असते बघा, इक्विलिब्रियमची कंडिशन कशी सेट होईल बघा. राईट साईडचा स्ट्रेस, हा राईट साईडचा स्ट्रेस, आणि हा वरचा स्ट्रेस आणि हा खालचा स्ट्रेस या टाईपमध्ये बॅलन्स होतात. आता इथं जर बघितलं तर वरचा हा जो स्ट्रेस आहे, हा स्ट्रेस आणि हा स्ट्रेस एकमेकांना बघा, वरचा स्ट्रेस आणि खालचा स्ट्रेस काय तयार करतील, कपल तयार करतील बघा, इक्वल आणि अपोजिट डायरेक्शन फोर्सेस.
प्रोड्युसेस द कपल या टाईपमध्ये. आणि या टाईपमध्ये हा वरचा स्ट्रेस आणि हा खालचा स्ट्रेस हे सुद्धा कपल तयार करतील या डायरेक्शनमध्ये. म्हणजे क्लॉकवाईज कपल आणि अँटी क्लॉकवाईज कपल एकमेकांना काय करतं, कॅन्सल करून टाकतं. कपल इन अ क्लॉकवाईज डायरेक्शन आणि कपल इन अ अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन एकमेकांना बॅलन्स करतं. हे एकमेकांना हे बॅलन्स करतात. हीच याची महत्वाची रिक्वायर्ड कंडिशन आहे. रिक्वायर्ड कंडिशन आहे, हीच रिक्वायर्ड कंडिशन आहे या केसेसमध्ये. क्वेश्चन विचारलेला हा सुद्धा सोपा क्वेश्चन आहे जर हे माहिती असेल तर, नाही तर काही समजणार नाही. चला पुढे. आता वन डायरेक्शनचं काय असेल बरं, 1D मध्ये काय असेल, 1D मध्ये काय असणार आहे. आता इथं सिग्मा एकच प्लेन घ्या, सिग्मा 1D इक्वल्स टू काय असेल, हे मॅट्रिक्स किती तयार होणार आहे, 1/1 चा होणार आहे. फक्त एक्स प्लेन विषयीची माहिती नाही आहे त्याच्यामध्ये. एक्स प्लेन विषयीची काय माहिती येणार आहे, सिग्मा एक्स एक्स, सिग्मा एक्स एक्स या टाईपमध्ये असते. नाहीतरी आपण 1D कॅल्क्युलेट करतो ना, सिग्मा इक्वल्स टू काय लिहितो आपण, फोर्स अपॉन एरिया. ह्याच्यामध्ये आपण स्ट्रेस लिहित असतो का, याच्या सोबतीला स्ट्रेस लिहित नसतो, स्ट्रेस 0 असतो ऑलरेडी. कसा असतो तर पुढे आहेच आपल्या याचं कॅल्क्युलेशन्स, आणि पुढे सांगेलच मी तुम्हाला. या टाईपमध्ये हा कन्सेप्ट आहे. आता याच टाईपमध्ये हा झाला स्ट्रेसचा कन्सेप्ट. आता स्ट्रेनचा कन्सेप्ट पण असाच असतो का, स्ट्रेनचा कन्सेप्ट सुद्धा असाच असतो. एक्झाम्पल ह्याला जर आपण अशा डायरेक्शनला जर फोर्सेस अप्लाय केले ना, बघा वरचाच कन्सेप्ट सांगतोय मी तुम्हाला थोडक्यामध्ये, आणि इथला जर छोटा एलिमेंट घेतला ना, पण हा छोटा एलिमेंट म्हणल्यानंतर त्याच टाईपची डायग्राम तयार होते. मग अशी मोठी टेन्सार क्वांटिटीमध्ये कोण कोण असतं, विच ऑफ द फॉलोइंग इज आर द टेन्सार क्वांटिटी. टेन्सार क्वांटिटी स्ट्रेंथ ऑफ मटेरियलमध्ये मेकॅनिक्समध्ये ध्यानात ठेवा. पहिला असतो स्ट्रेस, दुसरा काय असतो एप्सिलॉन, म्हणजे स्ट्रेस हा टेन्सर आहे, स्ट्रेन हा टेन्सर आहे, आणि तसंच मोमेंट ऑफ इनर्शिया हा सुद्धा टेन्सर आहे. 3 टेन्सर क्वांटिटी आहेत, ध्यानात ठेवायचं आहे. आता याच्यामध्ये इकडं स्ट्रेन, इकडं स्ट्रेन, इकडचा स्ट्रेन आहे एक्स, इकडचा स्ट्रेन आहे वाय, सॉरी इकडचा स्ट्रेन आहे झेड, इकडचा स्ट्रेन आहे हा, सॉरी इकडचा झेड आहे, इकडचा वाय आहे ॲज युजल. आणि इकडं ही स्ट्रेन आला, इकडं ही स्ट्रेनला, इकडं स्ट्रेन, इकडं स्ट्रेन, इकडं स्ट्रेन, इकडं स्ट्रेन. कुठला स्ट्रेन असणार आहे, हा तो असणार आहे शिअर स्ट्रेन. शिअर स्ट्रेनला काय लिहितो आपण, गॅमा लिहितो. हा गॅमा 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 या टाईपमध्ये गॅमा असतो बघा. हा गॅमा कुठल्या फेसवरती, एक्स फेसवरती. काय डायरेक्शन आहे, झेड डायरेक्शन आहे. इथं एक्स फेस गॅमा, एक्स फेसवरती वाय डायरेक्शन. म्हणजे या टाईपमध्ये स्ट्रेन सुद्धा 3D मध्ये असतो का, यस असतो. किती असतो तो, हे एलिमेंट ध्यानात ठेवायचं तुम्हाला. बघा एक्स फेस विषयीची माहिती, वाय फेस विषयीची माहिती, झेड फेस विषयीची माहिती. एक्स फेसवरती काय लिहितो आपण, एप्सिलॉन एक्स एक्स. बघा डायगोनल एलिमेंट लिहून घ्या, एप्सिलॉन वाय वाय, एप्सिलॉन झेड झेड. इथं गॅमा शिअर स्ट्रेस आहे ना, शिअर स्ट्रेस इथं असतो ना, तर इथं शिअर स्ट्रेन लिहितो आपण. शिअर स्ट्रेन काय, गॅमा एक्स वाय, गॅमा एक्स वाय, सॉरी एक्स झेड बाय टू असतं याच्यामध्ये, ध्यानात ठेवावं लागेल तुम्हाला, हे एक्स्ट्रा पॉईंट आहे. इथं काय आहे, वाय प्लेन आहे, एक्स डायरेक्शन आहे, बाय 2 असतो हा. वाय प्लेन आहे, झेड डायरेक्शन बाय 2 असतो हा. वाय झेड प्लेन आहे, एक्स डायरेक्शन आहे, बाय 2 असतो. ह्याच्यामध्ये झेड प्लेन आहे, वाय डायरेक्शन आहे, बाय 2 असतो. या टाईपमध्ये आपण असं याला रिप्लेस करतो. तुमचा क्वेश्चन असू शकतो, सर हे गॅमा एक्स वाय बाय 2 का आलं बरं, हे याचं रिझन मी पुढे सांगेल. आणि नाहीतरी मागे सांगितलेलं आहे तुम्हाला, हे आठवत असेल जर तर. या टाईपमध्ये सांगितलं होतं मी तुम्हाला. ये बघा या टाईपमध्ये इकडं स्ट्रेस अप्लाय होतो, इकडं स्ट्रेस अप्लाय होतो, इकडं स्ट्रेस अप्लाय होतो, इकडं स्ट्रेस अप्लाय होतो. जर असा जर स्ट्रेस अप्लाय झाला ना, तर हा जो कॉर्नर आतल्या साईडला येतो, हा आणि हा कॉर्नर हा स्ट्रेच होतो बघा या डायरेक्शनला. म्हणजे ह्याची डायमंड बनतो बघा, हा डायमंड कसा बनतो, या टाईपमध्ये डायमंड बनतो. हा या टाईपमध्ये तो एलिमेंट स्ट्रेच होतो. आणि या डायरेक्शनला जर तुम्ही बघितलं, ह्याला जर रेफरन्स पॉईंट घेतला, तर हा अर्धा स्ट्रेन असतो, हा अर्धा स्ट्रेन असतो, अर्धा म्हणून हा अर्धा येतो असतो बघा या टाईपमध्ये. छोटंसं याचं आणखी एक डेरिवेशन आहे, पण लागत नाही या टाईपमध्ये. म्हणजे स्ट्रेनचा मॅट्रिक्स समजलाय तुम्हाला, स्ट्रेनचा मॅट्रिक्स समजला आपल्याला. आणि इथं स्ट्रेन हा 2D मध्ये असतो का, स्ट्रेन 2D मध्ये दाखवू शकता तुम्ही या टाईपमध्ये. एप्सिलॉन एक्स एक्स इक्वल्स एप्सिलॉन एक्स एक्स गॅमा एक्स वाय बाय 2, इथं गॅमा वाय एक्स बाय 2, आणि इथं एप्सिलॉन वाय वाय या टाईपमध्ये. म्हणजे जशाच तसं तेच पॅरामीटर्स आले पाहिजेत बघा, हे तेच पॅरामीटर आले पाहिजेत, इथे ध्यान ठेवायचं आहे. आता एक क्वेश्चन असा आहे, व्हॉट इज द टोटल स्ट्रेन इन एक्स वाय प्लेन किती आहे, टोटल स्ट्रेन इन एक्स वाय प्लेन किती आहे, असा एक क्वेश्चन आहे बघा. याच्यावरती विचार करा, पुढे डिस्कस करेल मी. नाहीतर यातला तुम्हाला जर आन्सर माहित असेल तर वेल अँड गुड. आता स्ट्रेन फाइंड आउट करण्यासाठी काय, आता स्ट्रेन फाइंड आउट करण्याचे जे पॅरामीटर्स आहेत ते पुढच्या लेक्चरमध्ये मी सांगेल तुम्हाला. त्याला आपण स्ट्रेन रॉझेट्स म्हणतो बघा. सोपा क्वेश्चन याच्यावरती, स्ट्रेन रॉझेट्स कशासाठी वापरतो आपण, हे रॉझेट्स स्ट्रेन मोजण्यासाठी स्ट्रेन रॉझेट्स वापरतो आपण. आणि पुढे बघूया आपण, स्टार असते, डेल्टा असते,
या टाईपचे रॉजेट्स आहेत ते पुढे डिस्कस करूया. सो धन्यवाद विद्यार्थी मित्र.